काल एका नवीन पोळी भाजी केंद्रात पोळ्या आणायला गेलो. 15 मिनिटं थांबल्यानंतर पोळ्या मिळाल्या. घरी जाऊन बायकोला म्हटलं, नेहमीच थांबावं लागतं त्या दुकानात, कधीच तयार नसतं त्यांचं जेवण. आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे, यापूर्वी आपण फक्त 2 वेळा गेलोय त्या दुकानात. हा, दोन्ही वेळेला थांबायला लागलं, पण त्या 2 अनुभवांवरून नेहमीच हे लेबल लावून मी मोकळा झालो. आपण आपल्या आयुष्यात अनेक वेळा हे करतो ना. म्हणजे आपण म्हणतो की तू नेहमीच माझ्याशी वाईट वागतोस, तू कधीच माझा विचार करत नाहीस, आपलं काय रोजच भांडण होतं. हा, काही वेळेला हे घडत असेलही, पण नेहमीच, कधीच नाही अशी लेबल लावून आपण जनरलाइज करून मोकळे होतो. त्यामुळे होतं काय की ज्या ज्या वेळेला लोक त्याच्या विरुद्ध वागतात, म्हणजे चांगले वागतात, आपला विचार करतात, ते आपल्याला रजिस्टरच होत नाही. मग करायला असं हवं की कधीच नाही, नेहमीच अशा टोकाच्या भूमिका गाठण्यापेक्षा जे मध्ये घडतंय त्या गोष्टींची सुद्धा दखल घ्यायला पाहिजे. त्याने आयुष्यात प्रचंड फरक घडेल. तुम्ही हे करून पहा, जनरलायझेशन टाळा आणि मला सांगा कमेंट्समध्ये तुमचा अनुभव कसा होता.